विद्यार्थी मित्रांनो, या नवीन पॅटर्नच्या बाबतीत हे दोन महत्वाचे प्रश्न या व्हिडिओत मी क्लिअर करणार आहे. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. खूप मुलांनी मला सारखे कॉल आणि कमेंटवर आम्हाला विचारलेले हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, रेग्युलरचा पॅटर्न खरोखर 60-40 चा झालाय का? आणि झाला असेल तर मग ऑफिशियल सर्क्युलर कुठे, का बरं नाही आलं? ते 5 तारखेला येणार होतं. आणि आता राहिला मोठा प्रश्न, हे झालं रेग्युलर बाबतीत. राहिला मोठा प्रश्न बॅकलॉगच्या बाबतीत. बॅकलॉगचं पेपरचं नेमके काय, 60-40 चा होणार आहे की 70-30 चा होणार आहे, आणि त्याच्यामध्ये पण सर्क्युलरचं काय? सो दोन्ही प्रश्न कव्हर करूया, समजून घ्या. व्हिडिओ नाही समजली तर 1-2 वेळा पुन्हा बघा, पण खूप महत्वाची व्हिडिओ आहे. सगळे कन्फ्युजन क्लिअर होतील. आणि याच्यामुळे काय होऊ राहिलं, मुलांचा असा गोंधळ होतोय की सर अजून पॅटर्न्स क्लिअर नाही झाला तर आम्ही नेमकी अभ्यास कसा करू? तिन्ही क्वेश्चन मी क्लिअर करणार आहे. बघा, पटापट समजून घ्या. रेग्युलरचा मुलांनो 60-40 चा पॅटर्न हा कन्फर्म झालेला आहे. सो रेग्युलरच्या मुलांनी आता उगाचच मी पॅटर्न कन्फर्म नाही आला, सर्क्युलर नाही आला म्हणून आम्ही अभ्यास करू का, हा पानसटपणा सोडून द्या. अभ्यासाला लागून जा. तुमचा 60-40 पॅटर्न हा कन्फर्म झालेला आहे. डन. 60-40 आहे आणि 60 पैकी तुम्हाला 24 ला पासिंग आहे. आता येऊया बॅकलॉग साठी. इथे सर्क्युलर आलेलं नाहीये, पण तरी पेपर रेग्युलरचा सर्क्युलर नाही आलं तरी रेग्युलरचा पेपर 60-40 नेच होईल. क्लिअर? चला बॅकलॉग वरती येऊया. बॅकलॉग वाल्यांसाठी बघा, बॅकलॉग वाल्यांच्या बाबतीत मी खूप साऱ्या टीचर्सला बोललो आहे, खूप साऱ्या कॉलेजेसला बोललो, एचओडींना बोललो. मला 3 प्रकारचे उत्तर अजूनही भेटताय. याच्या बाबतीत सर्क्युलर पण नाही आलंय आणि अजून कन्फर्मेशन नाहीये. तरी मी मला काय वाटतंय आणि इतक्या लोकांशी बोलून काय झालं ते प्रॉपर तुम्हाला आन्सर देणार आहे. त्याच्यामुळे तुमचा जो हा गोंधळ होतो ना, हा निघून जाईल. तुम्ही अभ्यासाला लागशाल. समजून घ्या. काही टीचरचं म्हणणं आहे की सर बॅकलॉग साठी पण सगळे पेपर 60-40 ने होतील, 10 चे 10 विषय. ओके. आता काही टीचरचं असं म्हणणं आहे की सर बॅकलॉग साठी सगळे 10 ची 10 विषय 30-70 म्हणजे 70-30 ने होतील. आणि काही टीचरचं म्हणणं आहे की सर बॅकलॉग साठी फक्त M2 आणि PPS हे दोघं 70-30 ने होतील, कारण ते पेपर सुरुवातीला आहे, लगेच आहे. ते बॅकलॉगचे पेपर आहेत, त्यांचे रेग्युलर पेपर नाहीये. पण उरलेले जे 8 विषय आहे, हे 2 विषय झाले ना, आणि उरलेले जे 8 विषय आहेत ते आता रेग्युलरला पण आहे. म्हणजे हे 8 विषय, या बॅकलॉगचे हे 8 विषय हे रेग्युलरला पण आहेत आता, सेम विषय. म्हणजे त्यांची प्रश्नपत्रिका एकच निघेल, सेम क्वेश्चन पेपर, बरोबर. आणि सेम क्वेश्चन पेपर निघणार तर रेग्युलर वाल्यांचे जर 60 ला निघेल तर युनिव्हर्सिटी उगाच यांच्यासाठी 60 ची नाही 70 ची नाही काढणार, यांना पण 60 लाच काढेल. आणि त्यामुळे उरलेले जेवढेही सगळे विषय आहे, फक्त M2 आणि PPS हे सेकंड सेमचे पेपर असल्यामुळे हे आता होणार नाहीये रेग्युलर मध्ये. त्यामुळे हे दोन्ही 70-30 मध्ये होतील आणि बाकी सगळे 8 पेपर हे 60-40 मध्येच तुमचे होणार आहे, 60-40च्याच पॅटर्ननी होणार आहे. असं खूप साऱ्या टीचर्स याच्यावरती म्हणणं झालेलं आहे आपल्या ऑप्शन 3 वर, आन्सर नंबर 3 वर. आणि तुम्ही जर माझं स्पष्ट मत म्हणशाल तर ऑलरेडी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण 3-4 दिवसापूर्वी सांगितलं होतं. येस, तसंच की मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं 60-40 मध्येच सगळे पेपर होतील, बरोबर. मग मलाही तेच वाटतंय, सगळे पेपर 60-40 मध्येच होतील. 8 विषय, फक्त हे 2 विषय आहेत ते 30-70 मध्ये तुमचे होतील. कारण सोमवारी पेपर आहे, सो 2-4 दिवस आहे युनिव्हर्सिटी त्यात 2, आणि ते पेपर इव्हन सेमचे, सेकंड सेमचे. आता युनिव्हर्सिटी त्यात चेंजेस करत बसणं पॉसिबल नाहीये. पण हे 8 विषय रेग्युलरला असल्यामुळे युनिव्हर्सिटीला त्यांचा 60चाच पेपर बनवायचा आहे. मग बॅकलॉग साठी वेगळ्या बनवण्यापेक्षा युनिव्हर्सिटी तोच पेपर रेग्युलरच्या मुलांना, रेग्युलर वाल्यांचा पेपर बॅकलॉगला देऊन दिला असं मला वाटतंय. त्यामुळे मी माझं मत मांडतोय मित्रांनो, याच्यात पण चेंज होऊ शकतो, हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. हे 100% ट्रू नाही, कारण ऑफिशियल सर्क्युलर कुठलंच नाहीये. येस, रेग्युलर साठी ठीक आहे, हे डन आहे, पण बॅकलॉग साठी म्हणतो मी, ऑफिशियल सर्क्युलर नाही. पण तरी पण धरून चला, 99% माझं जे आन्सर आहे ते ट्रू असू शकतं. माय ऑप्शन जो मी म्हटलाय की M2 PPS 70-30 की मे बी 60-40 पण होऊ शकता, मे बी 60-40 पण होऊ शकता, जसं हा आहे काही टीचरचं म्हणणं, हे पण पॉसिबल आहे. आणि बाकी पेपर 8 हे 60-40 मध्ये असं. आता माझी प्रायोरिटी मी सांगितली, मला हे 80% वाटतं आणि पहिला ऑप्शन मला 20% वाटतोय, हा ऑप्शन मला नाही वाटत. सो मित्रांनो, मी माझं मत मांडलं. मला वाटतंय की पेपर ह्याच पद्धतीने होतील, 8 2+8, M2 PPS 70-30 आणि बाकीचे 8 विषय 60-40. ओके. सो बाकी काही टीचरचं हे म्हणणं आहे, मला हे वाटतच नाहीये. आता येऊया आपण महत्वाच्या प्रश्नांकडे की सर आमचा तर गोंधळ होतोय, अभ्यास कसा करू, पॅटर्न काय येईल, आम्हाला सारंच कन्फ्युजन आहे. अरे मित्रांनो, मी तुम्हाला बेस्ट सांगतो, हे मी माझं मत मांडलंय, टीचर्सनी मत मांडलं, ऑफिशियल सर्क्युलर काही नाही, पेपर जरी तोंडावर आला नाही सर्क्युलर आलं त्यांनी फरक काय पडणार आहे.
आपला पॅटर्न चेंज झालाय, म्हणजे मार्किंग स्कीम चेंज झाली, सिलेबस नाही बदललाय, हे लक्षात घ्या. दोन गोष्टी आहे, एक आहे सिलेबस आणि एक आहे पॅटर्न म्हणजे मार्किंग स्कीम. सो मित्रांनो, आपला सिलेबस तोच आहे, पॅटर्न चेंज झालाय फक्त. मग तुम्हाला एवढं पण काय, सिलेबस पॅटर्न मार्किंग प्रश्न समजा पहिल्यांदा 5 मार्कला होता, आता 6 मार्कला असेल, 7 मार्कला असेल. मार्किंग स्कीम चेंज झाली, सिलेबस नाही बदलला ना, सिलेबस तोच आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं, गोंधळ करून काय करायचंय तिथे. पॅटर्न नाही समजला, मग हे झालं, मग आम्ही अभ्यास कसं करू, टेन्शन मध्ये चाललोय, हे सोडा सगळं. ऑफिशियल सर्क्युलर येईल तेव्हा येईल. पेपर 60 मी 60चा म्हटलो इथे, हा 70चा जरी आला तरी घाबरायचं नाही. काय फरक पडणार आहे त्यांनी, सिलेबस तर तोच ना, अभ्यास तर तोच करायचा आहे. यस. सो तुम्हाला मदत व्हावी म्हणून आम्ही जास्तीत जास्त माहिती मिळवून जास्तीत जास्त प्रॉपर आन्सर देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण तरी तुम्ही जे लावलंय की आम्ही गोंधळून अभ्यास करत नाही, पॅटर्न काय येईल ते काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही सारखे कॉल करता, मेसेज करता, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. क्लिअर. सो लक्षात ठेवा, आपला सिलेबस नाही बदललाय. सो पॅटर्न काही येऊ, 60-40 येऊ किंवा 30-70 येऊ, अभ्यास तोच करायचा आहे. युनिट कमी नाही झाले आपले, म्हणून ते पॅटर्न बिटर्न बाजूला राहू द्या. सर्क्युलर आलं तर मी सांगेल, नाही आलं तर सोडून द्या, पण अभ्यासावर लक्ष द्या. कळालं हे. हा, आणि अभ्यास करताना पर्पल आर्ट ऍप्लिकेशन वापरा, फायदा होईल तुम्हाला. फर्स्ट इयरचे सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत त्याच्यात. एक एक दिवस आमच्या सोबत अभ्यास केला ऍप्लिकेशन वरनं, रेकॉर्डेड कोर्सेस वरनं, आरामात सगळे विषय क्लिअर करतात. सगळ्या विषयांचे IMP क्वेश्चन फ्री दिले आपल्या कोर्सेसमध्ये. फर्स्ट इयरच्या कोर्सेसमध्ये गेले, प्रत्येक विषयाच्या सेकंड लास्ट फोल्डर आहे बघा IMP, त्यात IMP क्वेश्चन फ्री आहे. मेकॅनिक्स ग्राफिक्सचे पेपर सॉल्व फ्री दिले, बाकी सगळ्या विषयांचे सॉल्व पेपर आहे. सो आमच्या सोबत करा अभ्यास, शुअर शॉर्ट क्लिअर होशाल. बाकी काही विचार करू नका, मी सांगतोय ते फॉलो करा. इंस्टाग्राम, युट्यूबला मला फॉलो करा आणि सांगितलेल्या गोष्टी मी फॉलो करा. पर्पल आर्ट आहे तुमच्या सोबत, गॅरंटेड इंजिनिअरिंग स्कोरिंग होईल. थँक्यू.